नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील युनिट 1 मधली 1.1 ही पहिलीच कविता अभ्यासणार आहोत। युनिट 1 मधली 1.1 अ टीनेजर्स प्रेयर। अ टीनेजर्स प्रेयर। फर्स्ट आपण ही कविता वाचून घेऊयात। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक। आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. The poem is written by J. Moss. आता तुमची इथे जी कविता दिलेली आहे त्या कवितेच्या शेजारी पिंक कलरमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत, काही क्वेश्चन्स दिलेले आहेत। ते जे वर्ड्स आहेत ते तुमचे मार्जिन वर्ड्स आहेत आणि जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे मार्जिन क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या। डिफिकल्ट वर्ड्स तिथे 3च दिलेले आहेत। डार्कन मीन्स इट रेफर्स टू इव्हिल, म्हणजे काहीतरी वाईट या संबंधी डार्कन हा शब्द दिलेला आहे। डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी ऑर स्ट्रेन, म्हणजे खूप काळजी असणे अशा पद्धतीने डिस्ट्रेस हा शब्द तुम्हाला दिलेला आहे। आणि टेम्पटेशन मीन्स अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, म्हणजेच काहीतरी वेगळं करण्याची आपल्याकडे म्हणजे चांगलं आणि वाईट यामध्ये आपण काहीतरी स्थिर राहणं गरजेचं असतं, या पद्धतीने तो टेम्पटेशन हा वर्ड वापरलेला आहे। तर आपण पाहणार आहोत बघा कविता अ टीनेजर्स प्रेयर। त्यातला पहिला स्टांजा बघा। Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. म्हणजेच काय तर येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो, काहीतरी नव्याची सुरुवात करत असतो। डिसिजन्स आय मस्ट मेक, आणि त्या प्रत्येक दिवसाला मला काहीतरी निर्णय घ्यायचे असतात। आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक, म्हणजे जे काही माझ्यासमोर पर्याय असतील, माझ्यासमोर जे काही मार्ग असतील, ज्या काही वाटा असतील, त्यापैकी योग्य ती वाट मलाच निवडायची आहे आणि त्या पद्धतीने मला माझ्या आयुष्याचं मार्गक्रमण करायचं आहे। आता ह्या कवितेत बघा कवीने कवितेला असं नाव दिलेलं आहे की अ टीनेजर्स प्रेयर। टीनेजर्स म्हणजेच काय तर वयाच्या 18व्या वर्षापर्यंतची आपली जी वयाची मर्यादा आहे त्या वयातील मुलं, म्हणजे वयवर्ष 11-12 पासून ते 17-18 वर्षापर्यंतच्या मुलांना किशोरवयीन असं म्हटलं जातं। आता तुम्ही इयत्ता 10वीला आहात, त्यामुळे तुमचं वय पाहिलं तर ते किशोरवयीनच आहे आणि त्याला अनुसरूनच या कवितेचा तुमच्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे। आता अ टीनेजर्स प्रेयरचा अर्थ काय होतो तर किशोरवयीन मुलाची प्रार्थना। आणि त्या मुलाला काय वाटतं, म्हणजे 15-16व्या वर्षाचे असताना आपली मनाची अवस्था काय आहे आणि ती कशा पद्धतीने कवीने इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, म्हणजे येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवशी आपण जे काही करत असतो, ज्या काही प्रसंगांना सामोरे जात असतो, त्यातून आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचे असतात आणि ते जे निर्णय आहेत ते योग्य आहेत, अयोग्य आहेत, वाईट आहेत, चांगले आहेत, हे आपण ठरवायचे असतात। आणि आपल्या समोर जे काही मार्ग असतील, जे काही पर्याय असतील, त्यातून योग्य तो पर्याय निवडण्याची, योग्य तो मार्ग स्वीकारण्याची बुद्धी मला दे, अशा प्रकारचं मागणं या कवितेमधून कवीने केलेलं आहे, हे आपल्याला दिसून येतं। त्यानंतर बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस। मी निवडलेला जो कोणता मार्ग असेल आयुष्याच्या रस्त्यावरचा, म्हणजे आयुष्यातला जो मार्ग मी निवडेन तो मला माझ्या खूप मोठ्या अशा यशाकडे घेऊन जाणारा असावा, म्हणजे उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत मला पोहोचवणारा तो मार्ग असावा।
याचाच अर्थ काय की मी आयुष्य जगत असताना जो मार्ग निवडणार आहे तो चांगला असणं गरजेचं आहे आणि मी योग्य तो मार्गच निवडेन, जेणेकरून मला माझ्या आयुष्यात जे अपेक्षित यश आहे ते मला मिळवता येणं सोपं होईल. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. परंतु कधीकधी असं होईल आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना नेहमीच तुमचा रस्ता तुम्हाला चांगल्या गोष्टींकडे नेईल असं नाही, तर कधीकधी तुम्हाला तुमचं आयुष्य अपयशही देऊन जाईल. मग या अपयशाच्या किंवा अधोगतीच्या वाटेकडेही घेऊन जात असताना त्यात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मला घ्यायचा आहे आणि तो निर्णय चांगला घेण्याची मला बुद्धी दे, अशा प्रकारचं मागणं या कवितेमध्ये कवी करत असलेला आपल्याला दिसून येतं. कवी म्हणजेच तो जो टीनेजर्स किशोरवयीन मूल म्हटलेला आहे, याचा अर्थ इथे आपण असा घ्यायचा आहे. तर आयुष्यातले जे काही मार्ग आहेत त्यातल्या चांगल्या मार्गाने जाऊन जर मला यश मिळत असेल तर ते मिळू देत, परंतु जेव्हा मला कधी अपयश मिळेल, जेव्हा कधी माझी अधोगती होईल, तेव्हा मात्र त्यावेळेस मला जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात येऊ देत, तशी योग्यता माझ्यात येऊ देत, अशा प्रकारचं मागणं ह्या कवितेतील मूल म्हणजेच किशोरवयीन जे बालक आहे ते मागताना आपल्याला दिसून येते. थर्ड स्टांजा बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हे देवा, प्लीज ओपन अप माय आईज. डिअर लॉर्ड म्हणजेच हे देवा, या जगात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता याव्यात अशा प्रकारची दृष्टी मला दे. म्हणजे दृष्टी म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं असा अर्थ इथे घ्यायचा नाही आहे, तर कोणतीही गोष्ट आपल्यासमोर असू देत त्या गोष्टीतून आपण चांगलं काय घेऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीतलं चांगलं मला पाहण्याची बुद्धी दे, ती दृष्टी दे, अशा प्रकारचं मागणं हे लहान बालक करताना आपल्याला दिसून येतं. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जे योग्य आहे, जे बरोबर आहे, जे चांगलं आहे त्यासाठी ठाम राहण्याची बुद्धी मला दे, जेणेकरून माझ्यातील सर्वोत्तम गुणांना म्हणजे बेस्ट इन मी, माझ्यात जे काही चांगलं आहे, माझ्यात जे काही उत्तम आहे त्या सगळ्यांना योग्य दिशा दे आणि त्यासाठी मला ठाम राहण्याची बुद्धी दे, मला चांगल्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे, अशा प्रकारचं मागणं हे बालक देवाकडे करत असलेलं आपल्याला दिसून येतं. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. आता बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. देवा, मला कधी कधी नाही म्हणण्याची बुद्धी दे. असं कवी का म्हणत असेल इथे, तर एखाद्या मोहाच्या क्षणी किंवा एखादा कठीण प्रसंग माझ्यासमोर असेल तेव्हा माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं अयोग्य वर्तन घडू नये यासाठी मला नाही म्हणण्याची शक्ती दे. उदाहरणार्थ आपण विचार केला तर आपली संगत असते मित्रांची, मैत्रिणींची. मग ती संगत करत असताना चांगलं आणि वाईट ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. का? कारण काही गोष्टी वाईट असतात, काही गोष्टी चांगल्या असतात. मग त्या चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या असतात आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात. म्हणूनच वाईट गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि हे सगळं करत असताना माझं मन निरोगी ठेव, त्याच पद्धतीने माझं शरीरही निरोगी ठेव. कशासाठी? तर येणारा नवीन दिवस हा मला चांगला घालवायचा असेल तर माझ्यामध्ये माझी मानसिक अवस्था आणि माझी शारीरिक अवस्था ह्या दोनही गोष्टी निरोगी आणि चांगल्या असणं काय आहे, गरजेचं आहे. कारण त्यातूनच माझी पुढे काय होणार आहे, प्रगती होणार आहे. जर मी त्या गोष्टी स्वीकारल्या तर, कोणत्या? म्हणजेच चांगल्या गोष्टी मी स्वीकारल्या तर. म्हणजेच आयुष्यात येणारी जी काही आव्हानं असतील त्यासाठी मी शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे आणि मानसिकदृष्ट्याही मजबूत असणं गरजेचं आहे.
तर या गोष्टी तू माझ्यामध्ये अंगी बाणाव्यात यासाठीची मला बुद्धी दे, अशा प्रकारचं मागणं हे किशोरवयीन बालक करत असलेला आपल्याला दिसून येतं. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आता किशोरवयाचा हा काळ सरत असताना मला खात्री आहे की तुझी साथ आहेच, म्हणजे देवाची साथ आपल्यासोबत नेहमीच आहे, त्याचे आशीर्वाद आपल्यासोबत नेहमीच आहेत. परंतु आयुष्याची वाटचाल सुकर आणि अगदी सुखद होऊ शकते जेव्हा तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील, आणि ते तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू देत यासाठीची मी जाणीवही ठेवतो, आणि मी संपूर्ण आयुष्यभर या गोष्टीला बांधील असेन की तू माझ्या पाठीशी सदैव उभा आहेस, जेणेकरून तुझ्या आशीर्वादामुळे मला माझं आयुष्य अतिशय सुखद आणि सुखकर आणि सुकर पद्धतीने जगता येत आहे याची जाणीव मी सदैव मनात ठेवेन. अशा प्रकारचं मागणं या कवितेतील जे बालक आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहे. कवी जे मॉर्स यांनी कवितेतून हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आत्ताचं जे तुमचं वय आहे, वयवर्ष 15-16, तर या वयामध्येच तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींची पारख होणं गरजेचं आहे. हेच तुमचं वय आहे ज्या काळात तुम्ही तुमच्यातल्या चांगल्या गोष्टींना समोर आणता आणि वाईट गोष्टींना बाजूला ठेवता. कारण इथूनच तुमच्या आयुष्याला नवीन टर्निंग पॉईंट मिळत असतो, जेणेकरून तुम्ही काय स्वीकारता, की चांगली संगत निवडताय, वाईट संगत निवडताय, यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं. आणि म्हणूनच तुमच्या अभ्यासक्रमात या कवितेचा समावेश केलेला आहे, हे लक्षात घ्या. चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट निवडत असताना नेहमी चांगल्या मार्गांचा स्वीकार करा, नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये जे काही चांगलं आहे त्यातलं समाजासमोर आणून समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं करत असताना देव तुमच्या पाठीशी नक्की उभा आहे, देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्की आहेत, हे लक्षात ठेवा. आणि चांगलं कार्य करत असताना तुम्हाला तुमचा आयुष्याचा मार्ग हा नेहमी यशाकडेच घेऊन जाईल, हे लक्षात घ्या. अशा प्रकारची संदेश कवीने कवितेतून दिलेला आपल्याला दिसून येतो. नंतर बघा वर्कशॉप बघा इंग्लिश. पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. काही तुम्हाला ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि ऑप्शन्स. पहिला बघा, ए, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉड बाय इच न्यू डे. आता इथे तुमचा आन्सर आहे न्यू बिगिनिंग्स. फक्त बिगिनिंग्स किंवा न्यू असे वर्ड न लिहिता न्यू बिगिनिंग्स म्हणजेच अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉड बाय इच न्यू डे, असं हे उत्तर असेल. बी, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश ग्रेट सक्सेस. ग्रेट सक्सेस. सी बघा, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. डी, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ बेस्ट. आन्सर आहे बेस्ट. क्वेश्चन नंबर 2, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुमचा अगदी 5वीपासून तुम्ही शिकलेला तो क्वेश्चन आहे. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत कवितेतले, आणि ते रायमिंग वर्ड्स बघा तुम्हाला कवितेच्या प्रत्येक स्टांजाच्या एंडिंगला दिसून येतील. त्यामध्ये मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, सी, मी, अशा पद्धतीने तुम्ही ते रायमिंग वर्ड लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 बघा, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोविंग ऑप्शन्स. आता याच्यातलं तुम्हाला करेक्ट ऑप्शन सांगायचं आहे. राईम स्कीम, आपण राईम स्कीम इयत्ता 8वीपासून त्याची सुरुवात झालेली आहे. 9वीला आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. आणि त्या पद्धतीने जर पाहिलात तर ऑप्शन नंबर 3 ए, बी, सी, बी ही तुमच्या या कवितेची राईम स्कीम असलेली दिसून येते. क्वेश्चन नंबर 4, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी.
जे एमध्ये तुम्हाला लाईन्स दिलेल्या आहेत आणि बीमध्ये तुम्हाला त्याचे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. त्यातलं करेक्ट फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक, त्यासाठी इन्व्हर्जन हे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच लिहिता येईल. त्यानंतर प्लीज ओपन अप माय आईज, त्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच येईल. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, त्यासाठी अलायटरेशन हे एक फिगर ऑफ स्पीच येईल. आणि शेवटचं बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, त्यासाठी मेटाफर ह्या फिगर ऑफ स्पीचचा वापर होताना दिसून येतो. आता बघा खाली तुम्हाला एक फिगर ऑफ स्पीच एक्सप्लेन केलेला आहे. अलायटरेशन इज द ऑक्युरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, sentence, etc., such as that life is lived its very best. Find out more examples of alliteration from other poems in your book. म्हणजे अलायटरेशनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की एखाद्या फ्रेजची किंवा एखाद्या सेंटेन्समध्ये सेम साऊंड वर्ड असतील, म्हणजे लाईफ लिव्ड अशा पद्धतीने. एल हे जे लेटर आहे इथे या ओळीमध्ये आलेलं आहे, म्हणून तिथे अलायटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आपण लिहू शकतो. त्यातलंच जर तुम्ही वरच्या मॅच द पेअर्समध्ये बघितलात तर ऑप्शन नंबर 3, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, त्याच्यामध्ये डाऊन अँड डार्कन म्हणून तिथे अलायटरेशन या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तशाच पद्धतीने आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 7. बघा काय आहे तर, रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. आता तुम्हाला इथे पॉईंट्स दिलेले आहेत. टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम ऑर सेंट्रल आयडिया, फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर स्पेशल फीचर्समध्ये टाईप ऑफ पोएम, लँग्वेज, स्टाईल, टून, इम्प्लाइड मिनिंग्स, एट्सेट्रा. अँड लास्ट, व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. आता हा प्रश्न सॉल्व करत असताना तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. त्यासाठी तुम्ही 2 गोष्टी नक्कीच करू शकता. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या पोएमचं नाव रिसाईट करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या पोएट किंवा पोएटेसचं नाव रिसाईट करायचं आहे. हे जर तुम्ही लिहिताय तर तुम्हाला तिथे 1 मार्क सहज मिळून जातो. म्हणून बघा, टायटल लिहित असताना अ टीनेजर्स प्रेयर असं तुमचं टायटल येईल. त्यानंतर पोएट म्हणजे त्याचं नाव लिहायचं आहे, जे मॉर्स. राईम स्कीम ABCB अशा पद्धतीने. फेवरेट लाईन तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही ओळ तिथे लिहू शकता. थीम ऑर सेंट्रल आयडिया काय आहे तर, देअर इज अ टीनेजर प्रेज गॉड टू लीड हिम अँड शो द वे ऑफ सक्सेस अँड पॉझिटिव्हिटी ऑफ लाईफ. म्हणजे या पद्धतीने कवितेची संपूर्ण गाभा नेमका काय कवितेत सांगितलेला आहे तो इथे मेन्शन करायचा आहे. फिगर ऑफ स्पीच आता आपण जसं पाहिलं की इन्व्हर्जन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, अलायटरेशन आहे, मेटाफर आहे. तर या 2-3 फिगर ऑफ स्पीचचा तुम्ही इथे उल्लेख करू शकता. आणि स्पेशल फीचर्समध्ये काय लिहू शकतो आपण, दिस पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनेजर. द टीनेजर स्पीक्स ऑफ हिज माइंड अँड रिक्वेस्ट गॉड टू लीड हिम. द चॉईस ऑफ सिम्पल वर्ड्स क्रिएट अ मूड ऑफ प्रेयर. अशा पद्धतीने या कवितेचं हे जे वैशिष्ट्य आहे ते आपण लिहू शकतो. अँड व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम, जर तुम्हाला आवडली असेल तर त्या दृष्टीने उत्तर लिहा, जर आवडलेली नसेल तर त्या दृष्टीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. बिकॉज इट गाईड्स मी द वे ऑफ लाईफ, इट मेक्स मी अवेअर ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, इट मीन्स आय लाईक दिस पोएम. असं जर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला या पद्धतीने उत्तर लिहिता येऊ शकतं. अशाच पद्धतीने प्रत्येक पोएमला तुम्हाला पोएमचं ॲप्रिसिएशन लिहावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना ते उपयोगी पडेल आणि त्यामध्ये तुम्हाला 5 मार्क सहजपणे मिळून जातील. म्हणूनच यापुढच्या कवितांचा अभ्यास करत असताना ही गोष्ट जास्त लक्षात ठेवा की कवितेचं नाव, कवितेच्या पोएटेसचं नाव, राईम स्कीम व्यवस्थित पाठांतर करून ठेवा. राईम स्कीम पाठांतर करण्याची आवश्यकता नसते, तुम्हाला राईम स्कीम लावता येणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही ॲप्रिसिएशनची तयारी केलात तर तुम्हाला सहजपणे ते 5 मार्क्स मिळून जातात. आता या कवितेमध्ये बघा, मार्जिन तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत.
व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. म्हणजे साधारणपणे ह्या कवितेत बोलत असलेल्या जो किशोरवयीन बालकाचा उल्लेख केलेला आहे त्याचं वय साधारणपणे काय असू शकतं. तर त्याचं उत्तर आपण असं म्हणू शकतो की 15 to 16 इयर्स ओल्ड तो असू शकतो. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. कोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत. तर आयुष्यात येणारा प्रत्येक डिसिजन, म्हणजे नवीन दिवसाला तुम्हाला नवीन काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे तर त्याचा उल्लेख तिथे केलात तरी चालेल. व्हॉट डज ईच न्यू डे फेच. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन काय आणणार आहे. तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी आव्हानात्मक गोष्टी घेऊन येईल आणि त्या आव्हानात्मक गोष्टींना सामोरं जाण्याची तुमची तयारी असणं गरजेचं आहे. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. म्हणजे एखाद्या मोहाच्या क्षणी एखादी व्यक्ती कशा पद्धतीने वागू शकते, प्रतिक्रिया त्या व्यक्तीची काय असू शकते. तर एखादी चांगली गोष्ट असेल तर तिला तुम्ही हो म्हटलं पाहिजे आणि एखादी वाईट गोष्ट असेल तर त्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणणं गरजेचं आहे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. म्हणजे जेव्हा तुमचं टीनेजर्स हे वय संपेल तेव्हा कवी काय सांगतोय की तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झालेला असेल. टीनेजर्स संपत असताना जर तुम्ही चांगल्या मार्गाने जात असाल तर तुमचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असावेत अशा प्रकारची मागणी तुमच्याकडून झालेली आहे किंवा अशा प्रकारच्या आपल्या मनात भावना असणं गरजेचं आहे असं कवी इथे सांगतो. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. आता आपलं शरीर स्वास्थ्य चांगलं राहावं, निरोगी राहावं यासाठी कवी काय सांगतोय. तर जर तुम्ही चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा विचार केलात तर नक्कीच तुमचं आयुष्य काय आहे, सुखद आहे, सुखकर होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसणार आहेत. त्यामुळे जर तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचं मनही चांगलं असू शकतं. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना तुम्हाला कोणाची सोबत असावी असं कवीने इथे सांगितलेलं आहे. अर्थातच कवीने अगदी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की गॉड, लॉर्ड, बरोबर आहे की नाही. म्हणजे देवाची साथ किंवा देवाची सोबत तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं कवीने इथे त्याचं मत मांडलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. याच पद्धतीने ही कविता तुम्हाला शिकायची आहे. अगदी सोपी कविता आहे. अ टीनेजर्स प्रेयर. तुमच्या वयाला अनुसरून ही कविता तुमच्या पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश केलेला आहे. तर ती समजून घ्या, जाणून घ्या आणि त्याप्रमाणे कवितेत जसा उल्लेख केलेला आहे की चांगल्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार करा. तर या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण आणणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपलं आयुष्य यशाच्या दिशेने नेऊ शकू आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वयापर्यंत पोचल्यानंतर ते यश तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री बाळगून ते काम करत राहणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने कवितेचा अभ्यास करा, कविता समजून घ्या. त्यानंतर दिलेला जो वर्कशॉप आहे आपण आता एक्सप्लेन करून दिलेला आहे तर तो एक्सप्लेन केलेला वर्कशॉप सोडवण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा आणि स्वतःचं आयुष्यही यशाकडे नेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नेहमी सबस्क्राईब करा. धन्यवाद.